हायजीन्स प्रिन्सिपल. परीक्षेत प्रश्न यावरती बऱ्याच वेळेला विचारला जातो. स्टेट हायजीन्स प्रिन्सिपल, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट और एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट बाय यूजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. एव्हरी पॉईंट ऑन वेवफ्रंट स्टेटमेंट पहिल्यांदा बघतोय. एव्हरी पॉईंट ऑन वेवफ्रंट म्हणजे वेवफ्रंटवरील प्रत्येक बिंदू काय म्हणून ॲक्ट होतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेवलेट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे वेवफ्रंट एक आपण जर घेतली तर त्यावरील प्रत्येक बिंदू, म्हणजे ही आपण वेवफ्रंट घेतली, समजा इथं फिगर काढू कच्ची रफ, तर हा पॉईंट सोर्स इट इमिट्स स्पेरिकल वेवफ्रंट. सो PQ इज अ स्पेरिकल वेवफ्रंट. मग यावरील प्रत्येक बिंदू, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर ऑन दिस वेवफ्रंट? देअर आर इन्फायनाईट नंबर. देअर इज नो गॅप इन बिटवीन टू पॉईंट्स. सो every point on wavefront, so let us consider this is point A, this will act as a secondary source of light, then another neighbor act as a secondary source of, all these point act as a secondary source of light. आता सेकंडरी सोर्स म्हणजे काय सांगितलं होतं? तर सेकंडरी सोर्स म्हणजे या स्वतःची लाईट नसलेला, मग त्याला लाईट कोणाची मिळते? तर इथून लाईट ज्या वेळेला ह्या पॉईंटला येते त्यावेळेला हा पॉईंट ए आहे किंवा इथला पॉईंट बी आहे किंवा इथला पॉईंट सी आहे, ते काय होतात? दे ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. पण कधी? तर ज्या वेळेला यावरील लाईट या पॉईंटवरती येते त्यावेळेला. लक्षात आलं काय? की इथला पॉईंट कधी सोर्स म्हणून ॲक्ट होतो? सेकंडरी सोर्स. हा प्रायमरी सोर्स आहे. प्रायमरी सोर्स म्हणजे स्वतःची लाईट असलेला, आणि हा लाईटसाठी यावरती अवलंबून आहे. यावरची लाईट, या सोर्सपासून मिळणारी लाईट ज्या वेळेला ए वरती पोचेल, बी वरती पोचेल, सी वरती पोचेल, त्यावेळेला ए बी सी दे विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आता ए बी आणि सीला लाईट एकाच वेळेला पोचणार आहे, कारण सोर्स यस पासून लाईट निघणारी एकाच वेळेला सुरू होणार आहे. म्हणून काय होईल? ए बी सी पासून मिळणारी जी वेवफ्रंट आहे ती स्पेरिकल वेवफ्रंट असेल अशी. मग ज्या वेळेला पॉईंट ए वरती लाईट पोचते त्यावेळेला काय होतं? पॉईंट ए ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स इकडं पुढच्या दिशेने इकडं. त्याच वेळेला ज्या वेळेला ए वरती लाईट पोचणार आहे त्याच वेळेला बी वरती पण पोचणार आहे, त्याच वेळेला सी वरती पण पोचणार आहे. त्यामुळे काय होईल? एकाच वेळेला ए बी सी विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे ए पण लाईट सेकंडरी वेव्ज देईल, बी पण देईल आणि सी पण देईल. म्हणजे काय? एकाच वेळेला जर वेव्ह निघाल्यात, एकच मीडियम आहे, एकसारखाच वेळ आहे, तर काय होईल? ह्या सर्व वेव्ज सी टी एवढ्या अंतरावरती पोचलेल्या असतील. इकडं या पण वेव्ज बी पासून सी टी एवढ्या अंतरावरती पोचलेल्या असतील आणि यापासून मिळणाऱ्या पण वेव्ज सी टी एवढ्या अंतरावरती पोचलेल्या असतील. म्हणजे काय झालं? याची रेडियस सी टी आहे, याची रेडियस सी टी आहे, याची रेडियस सी टी आहे. म्हणजे जर याचं आपण एन्व्हलप काढलं तर ते काय मिळालं? स्पेरिकल वेवफ्रंट पी डॅश क्यू डॅश. आता ही फक्त फॉरवर्ड डायरेक्शननी वेव्ह आपण दाखवलेले आहेत. बॅकवर्ड डायरेक्शनने दाखवलेले आहेत का? इकडं नाहीत दाखवल्या. पण वेव्ह ट्रॅव्हल्स इन ऑल डायरेक्शन. पण काय होतं? ह्या वेव्ज आहेत, दे आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन, दे आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन, दे आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणून बॅकवर्ड डायरेक्शनला आपण काय करतोय? त्या डॉटेड लाईननी दाखवतोय. आणि मग याचं पण एक स्पेरिकल वेवफ्रंट बॅकवर्ड डायरेक्शनला जे मिळणार आहे त्याला पण आपण पी डॅश क्यू डॅश म्हणतोय. ते देखील काय आहे? स्पेरिकल वेवफ्रंट आहे. मग काय म्हटलं आपण प्रिन्सिपलमध्ये? एव्हरी पॉईंट ऑन वेवफ्रंट ॲक्ट ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेवलेट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे ह्या वेव्ज तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आता याचं एन्व्हलप जर आपण काढलं, या वेव्हचं हे एन्व्हलप, हे हा हेमिस्पियर म्हणतो. हेमिस्पियर म्हणजे अर्धगोल, हेमिस्पियर. मग याचं एन्व्हलप काढलं
हे एनव्हलप म्हणजे काय, कवर. हे याचं कवर काढलं तर हे काय मिळणार आहे, म्हणजे गाडीच्या जसं चाकाला पाठीमागं गार्ड असतं तसा हा गार्ड मिळणार आहे. आणि हा गार्ड म्हणजेच काय, नवीन वेव्ह फ्रंट आहे. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट बाय युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. काय म्हटलं पहा, एव्हरी पॉइंट ऑन वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेवलेट्स in all possible direction. The envelope of all these secondary waves at any later instant gives you new wavefront. आणि इथं पुढं काय म्हटलं, हे स्टेटमेंट इथंच एंड झालेलं आहे. द न्यू सेकंडरी वेवलेट्स आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. दे आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. So this is construction of spherical wavefront by using Huygens principle. म्हणजे हे पाठ करतानाच कसं करायचं, एका दमात श्वास घ्यायचा आणि सुरुवात करायची. एव्हरी पॉईंट ऑन वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेवलेट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. परत श्वास थांबला, परत चालू करा. द एनव्हलप ऑफ ऑल दिस सेकंडरी वेव्ज ॲट एनी लॅटर इन्स्टंट गिव्ज यू न्यू वेव्ह फ्रंट. श्वास सोडून द्या. म्हणजे श्वासाबरोबर पाठ केलं की चांगलं पाठांतर होतं. आता हे झालं स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं. आता प्लेन वेव्ह फ्रंटचं काय आहे, लिहिताना फक्त ज्या ठिकाणी काय आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. आता पुढचा बघतोय आपण पॉईंट, कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. ज्या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे त्या ठिकाणी प्लेन वेव्ह फ्रंट लिहा. बघा दोन्हीकडं म्हणजे काय फरक आहे असं पाहू. होते का ॲडजस्ट. कन्सिडर ए सेक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. इथं काय म्हटलंय, कन्सिडर ए सेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. पहा इथं काय म्हटलंय, कन्सिडर सेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. इथं काय म्हटले पहिलं वाक्य, कन्सिडर सेक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. PQ लेट ABC. इथं पण आहे का बघा, लेट ABC. म्हणजे ज्या ठिकाणी फक्त काय आहे, स्पेरिकल हा शब्द रिप्लेस केलेला आहे प्लेन वेव्ह फ्रंटनी. बरोबर आहे. मग बाकीचं सेमच आहे, ते डिस्टन्स CT. आणखीन एक फरक काय, तर प्लेन वेव्ह फ्रंट कधी मिळतो आपल्याला, तर प्लेन वेव्ह फ्रंट आपल्याला हा पॉईंट सोर्स ज्या वेळेला इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्सवरती असतो त्यावेळेला मिळतो. कधी मिळतो, पॉईंट सोर्स हा इन्फिनिटी डिस्टन्सवरती असेल त्यावेळेला, अन्यथा मिळत नाही. बाकी काहीही फरक नाही, सेम आहे. फिगर फक्त बघा परत एकदा, हा पॉईंट सोर्स इथं कुठेतरी इन्फिनिटी अंतरावरती असणार, यस ॲट इन्फिनिटी. हे काय झालं, PQ हा एक प्लेन वेव्ह फ्रंट घेतला, कारण इन्फिनिटी अंतरावरती प्लेन वेव्ह फ्रंटच मिळतो आपल्याला. A हा एक पॉईंट घेतला, त्यावरती दुसरा B घेतला, त्यावरती तिसरा पॉईंट C घेतला. या सर्व वेव्ज इथून पॉईंट सोर्सपासून आल्या ABCला. ABC विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हा डॉटेड लाईननी दाखवायचं, चुकून कंटिन्युअस लाईन झाली, इकडं डॉटेडच पाहिजे. पुढं इकडं स्पेरिकल, इकडं कंटिन्युअस लाईन घ्या. Aला वेव्ज आल्या की काय होतं, ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. Bला आल्या की काय होतं, ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. Cला आल्या की काय होतं, ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. त्यामुळे एकाच वेळेला इथं वेव आली ABCला की काय होणार, सर्व वेव्ज काय होणार आहेत, दे विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग त्यांनी वेव्ज दिल्या, त्याचं एनव्हलप काढलं. हे एनव्हलप म्हणजे असं मडगार्ड आपण सायकलचं म्हणतो तसं. ते काय झालं, इट इज अ न्यू वेव्ह फ्रंट कन्स्ट्रक्टेड अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल. सेम आहे यामध्ये आणि त्यामध्ये काही फरक नाही. डायग्रॅम काही वेळेला विचारलेली आहे, डायग्रॅममध्ये लेबलिंग आपल्याला द्यावं लागतं. PQ क्रॉस सेक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट, S पॉईंट सोर्स, P', न्यू वेव्ह फ्रंट. किमान 3 नावं लेबलिंग. ज्यावेळेला ड्रॉ नीट लेबल्ड म्हणतो त्यावेळेला 1 मार्कासाठी प्रश्न असतो, आणि त्यावेळेला लेबलिंगसाठी आपल्याला काय करावं लागतं, किमान 3 लेबल्स देणं आवश्यक असतं. ठीक आहे. आता बघा, PQ ओरिजिनल वेव्ह फ्रंट, ABC पॉईंट ऑन PQ, P', न्यू प्लेन वेव्ह फ्रंट, A', B', C' पॉईंट्स ऑन न्यू प्लेन वेव्ह फ्रंट, CT रेडियस इथं दाखवलेली आहे आपण, CT.
ठीक आहे, कळते का बघा, ऐका दोन्हीत काय काय सांगितलं फरक. ही स्पेरिकल वेव्हफ्रंट आलं की आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट लिहिता येतं. फक्त शब्द काय करायचा, एस ॲट इन्फिनिटी म्हणजे सोर्स इज ॲट इन्फिनिटी. सोर्स कुठं आहे, इन्फिनिटी अंतरावरती आहे, बरोबर आहे. आणि काय फरक करायचा, जिथं स्पेरिकल आहे त्या ठिकाणी प्लेन वेव्हफ्रंट लिहायचं आहे. कळलं. आता पुढं जाऊया. नवीन पॉईंट आहे, महत्त्वाचा खूप आहे. हे पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करू आणि बऱ्याच वेळेला याची डायग्रॅम विचारलेला आहे, एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे की काय आहे हा पॉईंट. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट, कशाचं रिफ्लेक्शन आहे, प्लेन वेव्हफ्रंटचं, म्हणजे लाईट, सोर्स ऑफ लाईट इज ॲट इन्फिनिटी. तर प्रश्न बघूया पहिल्यांदा आपण. काय म्हटलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मिरर. क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विथ हेल्प ऑफ ए नीट डायग्रॅम, म्हणजे डायग्रॅमच्या साह्याने एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंटचं रिफ्लेक्शन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या explain reflection of plane wavefront from plane reflecting surface on the basis of Huygens wave theory of light. Huygens wave theory of light चा वापर करून काय करा, हे कन्स्ट्रक्शन ऑफ नीट डायग्रॅमच्या साह्याने लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करा, किंवा विथ हेल्प ऑफ नीट डायग्रॅम एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. किंवा यावरती स्टेट अँड प्रूव्ह, प्रश्न दुसऱ्या प्रकारे पण विचारला जातो, स्टेट अँड प्रूव्ह लॉज ऑफ रिफ्लेक्शन, असा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारतात, म्हणून महत्त्वाचं आहे. आता डायग्रॅम काढत असताना काय करायचं पाहूया. आता प्लेन वेव्हफ्रंटचं काय करायचं आहे आपल्याला, रिफ्लेक्शन स्टडी करायचं आहे. काय करायचं आहे, प्लेन वेव्हफ्रंटचं. मग बघूया प्लेन वेव्हफ्रंट. सो let us consider a plane reflecting surface. Let us consider plane reflecting surface. Reflecting surface म्हटलं की लक्षात ठेवायचं, या ऑब्लिक लाईन्स हव्यात. ऑब्लिक लाईन्स जर नसतील तर तो रिफ्लेक्टिंग सरफेस होत नाही. सो MAC is a plane reflecting surface. MAC म्हणजे ॲज लाईक मिरर. आता काय म्हटलंय आपण, वी हॅव टू स्टडी रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. सो लेट अस कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट बाउंडेड बाय रे PA and QC. So this is a plane wavefront AB bounded by the rays between A and B. म्हणजे हा एक रे आणि हा दुसरा, म्हणजे PA आणि QC, ह्या दोन्हीमध्ये असे वेगवेगळे रेज आहेत, हे असे येतात एका पाठोपाठ एक. आणि ह्यानी काय झालेलं आहे, प्लेन वेव्हफ्रंट झालेलं आहे. म्हणजे इथं आपण जर प्लेन वेव्हफ्रंट काढलं तर हा असा झाला, परत हा असा येणार, अशा पद्धतीनं. मग हा AB हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. इट इज इन्सिडंट ऑब्लिकली. ऑब्लिकली म्हणजे काय,